हॅलो, वेलकम एव्हरीवन. आज आपण 12वीच्या सिलेबस मधील फिजिक्स हा जो विषय आहे त्याच्यामधील जो पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनेमिक्स हा चॅप्टर आज आपण सुरू करत आहोत. तर आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे ते आहे रोटेशनल डायनेमिक्स, ज्याचं तुमच्या सिलेबस मध्ये जे वेटेज आहे ते किती मार्काचं आहे? 7 मार्काचं. विदाउट ऑप्शन हा 5 मार्कासाठी येईल चॅप्टर आणि विथ ऑप्शन हा 7 मार्काला येईल. म्हणजेच काय तर कंपल्सरी 7 मार्काचे क्वेश्चन या चॅप्टर वरती असणारच आहेत आणि तुम्हाला सोडवावे किती लागणार त्याच्यातले 5 मार्काचे. मग आता जर रोटेशनल डायनेमिक्स तुम्हाला जर बघायचं असेल तर डायनेमिक्स म्हणजे काय असतं तर मोशनचा स्टडी केला जातो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कसे मोशन परफॉर्म करतो त्याचा अभ्यास करायचा आणि अभ्यास करत असताना ती मोशन कशामुळे तयार झाले, तिचा कॉज काय आहे, तो जो आपण ते कन्सिडर करून म्हणजेच काय एखादी मोशन जर निर्माण होत असेल तर ती मोशन कुणामुळे निर्माण झाले ह्या गोष्टीचा विचार करून त्या मोशनचा जर अभ्यास करत असेल तर आपण त्याला म्हणतो डायनेमिक्स. मग आपण आता काय करणार आहोत तर रोटेशनल डायनेमिक्स. मग आता 2 प्रकारच्या मोशन्स असतात, एक असतं रिव्हॉल्युशन आणि एक असतं रोटेशन. एक असतं रिव्हॉल्युशन आणि दुसरं असतं ते रोटेशन. मग रिव्हॉल्युशन म्हणजे काय होतं तर एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट भोवती फिरत असतो. म्हणजेच काय तर समजा तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, हा समजा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे आणि हा सेकंड ऑब्जेक्ट आहे. तर हा फर्स्ट ऑब्जेक्ट जर या ऑब्जेक्ट भोवती असा फिरायला लागला तर त्याला आपण काय म्हणू शकतो रिव्हॉल्युशन. आणि जर समजा तो ऑब्जेक्ट एखाद्या ऍक्सिस भोवती जर फिरत असेल आणि तो ऍक्सिस त्या बॉडीमध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं रोटेशन. म्हणजेच काय सायकलच्या चाकाचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. तर सायकलचं चाक काय होतं तर सायकलच्या असणाऱ्या चाकाच्या ऍक्सिस भोवती म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कणा म्हणतो, त्या कण्याभोवती काय करत असतं चाक रोटेशन परफॉर्म करत असतं. ज्या वेळेला चाक रोटेशन परफॉर्म करत असतं त्यावेळेला त्या चाकावरचा प्रत्येक पॉइंट म्हणजेच काय तर प्रत्येक पार्टिकल हा रिव्हॉल्युशन परफॉर्म करतो. म्हणजेच काय तर सायकलचं चाक असं असेल गोल आणि हे जर फिरत असेल तर फिरताना इथला जो प्रत्येक पार्टिकल आहे तो असा रिव्हॉल्युशन परफॉर्म करणार आहे आणि चाक रोटेशन परफॉर्म करणार आहे. हा झाला फरक रिव्हॉल्युशन आणि रोटेशन मध्ये. मग आता आपण जो सुरुवातीला यातला जो पार्ट शिकणार आहोत ते आहे सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन कशाला म्हटलं जातं बघा. आता मोशन तर माहितीच आहे तुम्हाला, ऑब्जेक्टची पोझिशन काय व्हायला पाहिजे चेंज व्हायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑर विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. म्हणजेच काय एखादा ऑब्जेक्ट त्याचे मोशन परफॉर्म करतो, मोशन परफॉर्म करत असताना त्याची पोझिशन टाइम बरोबर किंवा त्याच्या असणाऱ्या सराउंडिंग बरोबर सारखी बदलत असते. आता सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं जो तुमचा ऑब्जेक्ट आहे तो सर्कलच्या सरकम्फरन्स वरून मूव्ह होतो. म्हणजेच काय सर्क्युलर आर्क वरून किंवा सर्क्युलर पार्ट वरून पुढे जातो. म्हणजे समजा एक दगड आहे तो तुम्ही दोरीला बांधला आणि असा फिरवला, इथं तुमचा हात आहे तुम्ही असं त्याला पकडलं आणि असं जर दगडाला ते फिरवलं तर सर्कल असं सर्कल तयार केलं जातं. ही जी मोशन आहे म्हणजे हा जो दगड आहे म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट सर्कलच्या सरकम्फरन्स वरून मूव्ह होतो. म्हणजेच काय तर तो असा इथून फिरायला चालू होतो. कशाने फिरला तो तर सर्कलच्या सरकम्फरन्स वरून, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण सर्क्युलर मोशनचे सांगू शकतो. आपली जी अर्थ आहे ती सूर्याभोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत असते किंवा ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजेच प्रत्येक जे ग्रह असतील ते सूर्याभोवती कुठल्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात सर्क्युलर ऑर्बिट. हे एक्झाम्पल आपण सांगू शकतो सर्क्युलर मोशनचं. आता आपण सर्क्युलर मोशन शिकत असताना काही टर्म्स बघणार आहे. त्या टर्म पैकी काही टर्म आहे म्हणजे जी पहिली टर्म आहे ती आपण बघणार आहोत रेडियस वेक्टर. ह्या रेडियस वेक्टरला आणखी एक नाव आपण देऊ शकतो तर त्याचं नाव आहे पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर त्याच्या नावाप्रमाणेच त्याचं काम आहे. काय काम असतं द वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ गिवन अ पार्टिकल विथ रेफरन्स टू द चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता इंग्लिश मध्ये झालं, आता मराठीमध्ये काय बघा तर एखादा असा वेक्टर जो तुमच्या पार्टिकलची पोझिशन देतो कशाच्या रिस्पेक्ट तर एका चूजन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या रिस्पेक्ट. चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार
तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करायची. तिच्या रिस्पेक्ट तुमचा पार्टिकल कुठं आहे हे बघायचं असेल तर तिथं आपण एक व्हेक्टर ड्रॉ करतो. म्हणजेच काय, ओरिजिन पासून त्याची पोझिशन दाखवतो. त्यालाच नाव काय असतं तर पोझिशन व्हेक्टर. पण या चॅप्टर मध्ये आपण त्याला रेडियस व्हेक्टर म्हणणार आहे. आता रेडियस व्हेक्टर का म्हणणार आहे बघा, तर ज्या वेळेला एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तो इनिशियली कुठल्या तरी पॉइंटला असतो. समजा तो ए पॉइंटला आहे. आफ्टर सम टाइम तो काहीतरी डिस्टन्स कव्हर करून तो बी पॉइंटला जातो. म्हणजे पाथ कव्हर करून तो कुठे जातो, बी पॉइंटला. मग हा पार्टिकल काय करतोय तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय इन द सेन्स ऑफ अँटी क्लॉकवाईज रोटेशन. म्हणजे काय तर अँटी क्लॉकवाईज रोटेशन मध्ये हा फिरतोय. मग फिरत असताना बघा ह्या ओरिजिन पासून किंवा ह्या सेंटर पासून ए ची पोझिशन दाखवणार हा व्हेक्टर आहे. आणि थोडक्यात ही या सर्कलची काय रेडियस आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं रेडियस व्हेक्टर. आता तो ए पासून बी पर्यंत जात असताना रेडियस व्हेक्टर काय राहतो, रिमेन्स कॉन्स्टंट राहतो. आता का तर सर्कलची रेडियस कधीही बदलली जाऊ शकत नाही. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखादं सर्कल ड्रॉ करता त्यावेळेला तिची रेडियस रिमेन्स कॉन्स्टंट राहते, ती काय सारखी बदलत नाही. म्हणून याच्यामध्ये आपण काय म्हटलं तर रेडियस व्हेक्टर काय राहतो, रिमेन्स कॉन्स्टंट राहतो. आता रेडियस व्हेक्टर नंतर जी टर्म आपण बघणार आहोत त्या टर्मचं नाव असतं. आता रेडियस व्हेक्टरला सिम्बॉल आपण आर बार, युनिट काय वापरू शकतो तर हा व्हेक्टर आहे आणि डिस्टन्स दाखवतो. म्हणून याचं युनिट काय तर युनिट येतं मीटर, म्हणजे एसआय युनिट. आता दुसरी कन्सेप्ट जी बघणार आहोत आपण ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही जो सिलेबस होता त्या सिलेबस मध्ये 3 नंबरचा जो तुमचा चॅप्टर होता, चॅप्टरचं नाव तर माहिती असेलच तुम्हाला, काय होतं तर मोशन इन अ प्लेन. मोशन इन अ प्लेन चॅप्टर मध्ये तुम्ही काय काय बघितलं तर त्याच्या अगोदरच्या स्टँडर्ड म्हणजे 9th मध्ये आणि 10th मध्ये तुम्ही काय केलं तर मोशन इन अ 1D म्हणजे काय, मोशन इन अ 1 डायमेन्शन हे शिकलात. मोशन इन अ 1 डायमेन्शन म्हणजे काय तर मोशन इन अ स्ट्रेट लाईन. एनसीईआरटीच्या भाषेत त्याला मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हटलं जातं. म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट सरळ रेषेत जर जात असेल तर तो लिनियर मोशन परफॉर्म करतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तर स्ट्रेट लाईन मोशन. आता 2D आपण जे एलिमेंट मध्ये शिकलो ते 2D होतं. म्हणजे काय 2 डायमेन्शनल. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन डिस्क्राइब करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 2 कोऑर्डिनेटची गरज आहे. ह्या अशा मोशनला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं मोशन इन अ 2 डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे एक पार्टिकल आहे किंवा एक माझ्याकडे ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय होतोय तर एक्स ऍक्सिसला मूव्ह होतोय. म्हणजेच त्याचा वाय कंपोनेंट किती असणार आहे 0, झेड कंपोनेंट पण किती असणार आहे 0. याचा अर्थ त्याची मोशन एक्सप्लेन करण्यासाठी फक्त आणि फक्त एकाच आपल्या कंपोनेंटची गरज आहे किंवा एकाच कोऑर्डिनेटची गरज आहे. अशा मोशनला आपण काय म्हणतो तर मोशन इन अ 1 डायमेन्शन. समजा माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, समजा कॉक्रोचच आहे म्हणजे झुरळच आहे. मी ते झुरळ त्या फळ्यावरती जर सोडलं तर ते काय होणार आहे असं कुठेही मूव्ह होणार आहे. मग मूव्ह होण्यासाठी त्याला काय लागणार आहे तर तो ह्या ऍक्सिसला पण पुढे जाऊ शकतो, ह्या ऍक्सिसला पण वरती जाऊ शकतो. म्हणजे हे असे मोशन परफॉर्म करणार कुठेही जाऊ शकतो. पण तो 2D मध्ये जाणार आहे कारण ह्या ऍक्सिसला 1 आणि ह्या ऍक्सिसला 1 असे किती कोऑर्डिनेट लागणार 2. ह्याला आपण काय म्हणू शकतो 2 डायमेन्शन. एखादा लहानसा कीटक आहे, डास आहे समजा तुमच्या घरामधला, तो डास तुम्ही असं मारायला गेल्यानंतर काय होतो कुठेही जातो असं. म्हणजे तो पुढे जाणार, पाठीमागे जाणार किंवा वरती जाणार. म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला कितीची गरज आहे तर 3 कोऑर्डिनेटची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर 3 कोऑर्डिनेटची गरज असेल तर त्याला काय म्हणायचं 3 डायमेन्शन. आपण 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल याच्याबद्दल थोडीफार माहिती बघितली. आता सर्क्युलर मोशन मध्ये आपली जी कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पार्टिकल ज्यावेळेला सर्कलच्या सरकम्फरन्स वरून मूव्ह होत असतो त्यावेळेला त्या असणाऱ्या सर्कलचा जो रेडियस वेक्टर आहे काहीतरी अँगल तयार करतो. म्हणजेच काय तर हा पार्टिकल ए होता, ए पासून तो कुठे गेला बी ला गेला. मग ए पासून बी पर्यंत जात असताना ह्या रेडियस वेक्टरनं काहीतरी अँगल डिस्क्राइब केला. ह्या अँगललाच आपण कशाने डिनोट करतो तर थीटा. आणि ह्या थीटाला काय म्हटलं जातं तर या थीटाचं नाव काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा आणखी एकदा कन्सेप्ट सांगतो. एखादा पार्टिकल ज्या वेळेला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेला त्या पार्टिकलच्या पोझिशन मध्ये चेंज होत असताना ह्या सर्कलची जी रेडियस वेक्टर आहे ती रेडियस वेक्टर काहीतरी अँगल डिस्क्राइब करते. कुणाबरोबर विथ द सेंटर. म्हणजे अँगल जो तयार झालाय ना तो कुणाबरोबर तयार होत असतो सेंटर बरोबर तयार होत असतो. ह्याच तयार होणाऱ्या अँगलला नाव काय असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ज्याला आपण कशाने डिनोट करतो थीटा. पण थीटाचा जो फॉर्म्युला आहे ज्याला पार्टिकल इथून इथपर्यंत जात असतो हे आर्क जी तयार होते
त्या आर्कची लेंथ मानतो आपण यस. किती मानतो? यस. तर इन 10th स्टँडर्ड और इन 9th स्टँडर्ड तुम्ही हा एक थेरम शिकला असणार आहे, जी आर्क लेंथ असते आणि जी रेडियस असते, आणि त्या रेडियसनं त्या आर्क बरोबर सबटेंड केलेला जो अँगल असतो तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण? तर यस इज इक्वल टू आर थीटा. देअरफॉर थीटा किती येतो मग? यस अपॉन आर. मग हा थीटाचा फॉर्म्युला झाला यस अपॉन आर. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे युनिट आहे ते युनिट असतं रेडियन. काय असतं युनिट? रेडियन. युनिट रेडियन. आणि ही जी क्वांटिटी आहे ते डायमेन्शन लेस आहे. कारण का? तर रेडियन हे अँगल आहे आणि अँगलला युनिट असतं पण डायमेन्शन करता येत नाही, म्हणून याची कसली क्वांटिटी आहे? तर डायमेन्शन लेस. आता आपण जो पॉइंट बघणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थित जर समजून घेतल्या आणि ऐकून घेतल्या तर तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. शक्यतो पाठांतर ठेवायचंच नाही, जे काही कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्यायच्या. आता बघा, आपला जो पार्टिकल आहे तो काय परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना समजा इथं सेंटर असेल आणि तुमचा पार्टिकल ऍट पॉइंट ए आणि तो अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये रोटेट होतोय. म्हणजे कसा? तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरतोय. मग तो ए पासून आफ्टर सम टाइम तो कुठे जाऊन पोहोचला? बी ला. काही वेळानंतर कुठे जाऊन पोहोचतोय? बी ला. मग इथं सेंटरला मी ओ न डिनोट केलं तर ओ ते ए अंतर हे काय असतं? रेडियस वेक्टर आर बार. आता बघा, जो पार्टिकल आहे तुमचा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना याला एक व्हेलॉसिटी असते जी या सर्क्युलर पाथला कशी आहे? टँजेन्शियल आहे. म्हणजेच काय? जर पार्टिकल सर्क्युलर मोशन मधून ब्रेक झाला तर तो ह्या पाथला कसा जाणार आहे? तर टँजेन्शियल जाणार आहे. आता ए पॉइंटची व्हेलॉसिटी झाली बी ला, टँजेन्शियल व्हेलॉसिटी कशी असणार? इथं. समजा हा फिरून इथं पुढे येऊया, मग याची व्हेलॉसिटी अशी. यस. याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? तर सर्क्युलर मोशन मध्ये जी तुमची व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते? सारखी चेंज होते. बघा काय म्हटलं? ज्याला पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेला त्याची डायरेक्शन जी आहे त्या पार्टिकलची ती डायरेक्शन सारखी काय करते? चेंज करते. आता व्हेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे? तर व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. मग वेक्टर असेल तर त्याला काय काय असणार आहे? तर ह्या व्हेलॉसिटीला मॅग्निट्यूड असणार आणि दुसरं काय असतं? तर डायरेक्शन असते. म्हणजेच काय? तर ह्या व्हेलॉसिटीला जर बदलायचं असेल, म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टरला तुम्हाला जर बदलायचं असेल तर काय बदलू शकता तुम्ही? त्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड बदलू शकता, व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलू शकता, किंवा दोन्हीही बदलून आपण तो व्हेलॉसिटी वेक्टर काय करू शकतो? चेंज करू शकतो. मग मी काय म्हटलं, याच्यामध्ये काय चेंज होते? तर सारखी डायरेक्शन चेंज होत असेल. मग डायरेक्शन जर सारखी बदलत असेल तर व्हेलॉसिटी वेक्टर पण काय होणार आहे? चेंज होणार. आणि व्हेलॉसिटी जर बदलली तर काय प्रोड्यूस होतं? एक्सलरेशन प्रोड्यूस होतं. आता एक्सलरेशन शब्द आला. एक्सलरेशन म्हणजे काय? तर व्हेलॉसिटी जर एखाद्या ऑब्जेक्टची सारखी जर चेंज होत असेल तर तिच्यामध्ये एक्सलरेशन प्रोड्यूस होतं. मग आता ही जे पार्टिकल आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता, याची डायरेक्शन सारखी काय झाली? चेंज झाली. मग डायरेक्शन चेंज झाल्यामुळे व्हेलॉसिटी पण काय होते? चेंज. आणि व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे काय प्रोड्यूस होतं? एक्सलरेशन. 11th स्टँडर्ड मध्ये तुमचा मोशन इन प्लेन मध्ये शेवटचा एक पॉइंट होता, त्याच्यामध्ये तुम्ही त्या एक्सलरेशनचं नाव सुद्धा शिकलात आणि त्या एक्सलरेशनचं इक्वेशन सुद्धा डिराईव्ह केलेलं आहे. त्या एक्सलरेशनला नाव असतं सेंट्रीपिटल एक्सलरेशन. काय नाव आहे? सेंट्रीपिटल एक्सलरेशन. हे 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालंय. सेंट्रीपिटल एक्सलरेशन कशामुळे प्रोड्यूस झालं? इट इज एक सेंट्रीपिटल एक्सलरेशन कशामुळे? इट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू कशामुळे? तर चेंज इन डायरेक्शन. म्हणजेच काय? तर डायरेक्शन बदलल्यामुळे जे एक्सलरेशन प्रोड्यूस होतं त्याला सर्क्युलर मोशन मध्ये नाव काय असतं? तर सेंट्रीपिटल एक्सलरेशन. हे सेंट्रीपिटल एक्सलरेशन. म्हणजे सेंट्रीपिटल एक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? तर सेंट्रीपिटल एक्सलरेशन ए आर. आता एक्सलरेशनचा सिम्बॉल ए. आता त्याला सेंट्रीपिटल आणि रेडियल असे दोन नाव असतात. इथं मी नोट करून ठेवतो, सेंट्रीपिटल और रेडियल. आता का ही दोन नाव आली? तर सेंट्रीपिटल हे नाव काय सांगतं? तर 11th स्टँडर्ड किंवा त्याच्या अगोदर 10th स्टँडर्ड मध्ये तुमचा फर्स्ट चॅप्टर होता ग्रॅव्हिटेशन.
त्या ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अशा दोन कन्सेप्ट शिकला होता. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतो, ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेला त्या ऑब्जेक्टला त्या सर्कलच्या सेंटरकडे खेचणारा एक फोर्स असतो. म्हणजेच काय, तर कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला कुठे खेचलं जातं, टुवर्ड्स इट्स सेंटर. हा जो सेंटरकडे खेचणारा फोर्स आहे त्याचं नाव काय असतं, सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, तर सर्क्युलर मोशनचा कॉज आहे. म्हणजे सर्क्युलर मोशनला तो तयार करतो, निर्माण करतो. आता सर्क्युलर मोशन तयार झाली की आपोआप त्या बॉडीमध्ये एक इमॅजिनरी किंवा त्याला सुडो फोर्स म्हटलं जातं. हा सुडो फोर्स अराइज होतो, जो निर्माण होतो. तो कधी निर्माण झाला, ज्या वेळेला तुमच्या पार्टिकलची कोणती मोशन सुरू होते, सर्क्युलर मोशन, त्यावेळेला आपोआप एक फोर्स तयार झाला. आणि तो काय करत असतो, तर त्या ऑब्जेक्टला बॅलन्स करण्यासाठी बाहेरच्या डायरेक्शन मध्ये खेचतो. म्हणजेच हा सेंट्रिपिटल जर सेंटरकडे खेचत असेल तर सेंट्रिफ्युगल नावाचा फोर्स त्या ऑब्जेक्टला सेंटर पासून कुठे खेचतो, तर बाहेर खेचतो. ह्या सेंट्रिफ्युगल फोर्सचं काम काय असतं, तर त्या सेंट्रिपिटल फोर्सला काय करायचं, त्यानं बॅलन्स करायचं. मग आता या सेंट्रिपिटल फोर्सचं किंवा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा आपण फॉर्म्युला सांगू तुम्हाला. हे कुठं होतं, तर ऍक्ट कसा होतो, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. कसा ऍक्ट होतो, अलॉंग द रेडियस म्हणजे कशावरून, तर रेडियस वरून ऍक्ट होतो आणि कुठं, टुवर्ड द सेंटर ऍक्ट होतो. म्हणून त्याला नाव काय, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. आता सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन नंतर दुसरं एक ऍक्सलरेशन आहे जे तुमच्या सिलेबस मध्ये 12वीच्या नाही. त्या ऍक्सलरेशनचं नाव असतं टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आता व्हॉट डू यू मीन बाय टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आपण या सर्क्युलर मोशन मध्ये काय बघितलं, तर ज्यावेळेला एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्यावेळेला त्याची डायरेक्शन सारखी चेंज होते. आणि डायरेक्शन चेंज होत असताना जर समजा हा पार्टिकल असा फिरतोय अँटी क्लॉकवाईज मध्ये आणि इथं व्हेलॉसिटीला काय काय असतं म्हणून आपण बघितले, तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बदलल्यामुळे कोण प्रोड्यूस झालं, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. समजा मॅग्निट्यूड जर बदलत असेल म्हणजेच काय, व्हेलॉसिटीची किंमत प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी येत असेल. इथं फॉर एक्झाम्पल 2 मीटर पर सेकंद आहे, इथं 1 मीटर पर सेकंद आहे, परत इथं 0 मीटर पर सेकंद झाली, परत इथं 1 मीटर पर सेकंद, अशी व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागली, डिक्रीज व्हायला लागली, इन्क्रीज व्हायला लागली, डिक्रीज व्हायला लागली. म्हणजेच काय, तर ती व्हेलॉसिटी सारखी बदलत्या, म्हणजे त्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सारखं बदलतं. आणि जर मॅग्निट्यूड बदललं तर तिथं प्रोड्यूस होणारं जे ऍक्सलरेशन असतं त्याला नाव असतं टँजेन्शियल ऍक्सलरेशन. काय नाव असतं त्याला, टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आणि जे डिनोट कशाने केलं जातं, तर A-T न. कशाने दाखवलं जातं, A-T न. आता सेंट्रिपिटलचे फोर्स, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचे तुम्हाला फॉर्म्युले सांगायचे राहिले, तर सेंट्रिपिटल रेडियल ऍक्सलरेशनचे फॉर्म्युला असतात AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर फी स्क्वेअर अपॉन R आणि फी ओमेगा, असे याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आता ओमेगा म्हणजे काय असतं, तर पार्टिकलची असणारे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी ज्या पद्धतीने अँग्युलर डिस्प्लेसमेंट आलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट वरून अँग्युलर व्हेलॉसिटी मिळते, अँग्युलर व्हेलॉसिटी वरून अँग्युलर ऍक्सलरेशन मिळतं. प्रत्येक क्वांटिटी टाइम बरोबर जर बदलत असेल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर बदललं तर अँग्युलर व्हेलॉसिटी तयार होते. अँग्युलर व्हेलॉसिटी जर बदलत असेल टाइम बरोबर तर तिथं अँग्युलर ऍक्सलरेशन तयार होतं. मग आता आपण काय बघितलं, सेंट्रिपिटल मध्ये कोण बदलतं, तर डायरेक्शन बदलते. मग डायरेक्शन मुळे कोण तयार झालं, सेंट्रिपिटल ऑर रेडियल ऍक्सलरेशन. आता टँजेन्शियल ऍक्सलरेशन कोणामुळे प्रोड्यूस होतं, तर इट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू चेंज इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड बदलल्यामुळं कुणाचं, तर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड बदलल्यामुळं जी इथं ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं त्याला काय म्हणतो आपण, टँजेन्शियल ऍक्सलरेशन. आता सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, टँजेन्शियल ऍक्सलरेशन ह्या तिघांवरून एक तिसरं एक ऍक्सलरेशन तयार होतं ज्याला आपण म्हणतो रिझल्टंट ऍक्सलरेशन. काय नाव असतं त्याला, रिझल्टंट ऍक्सलरेशन. आता बघा थोडक्यात ही फिगर जरा रफ करून आपण दुसऱ्या फिगर मध्ये तुम्हाला समजावून सांगू. टँजेन्शियल कुठं असतं, रेडियल कुठं असतं. ते पार्टिकलची सर्क्युलर मोशन आहे, इथं पार्टिकलचा सेंटर आहे. समजा तो पार्टिकल इथं कुठं तर असेल, ही काय आहे त्या पार्टिकलची रेडियस वेक्टर आणि इकडे काय असणार आहे पार्टिकलचे व्हेलॉसिटी असणार. जे ऍक्सलरेशन रेडियस वरून ऍक्ट होतं आणि टुवर्ड द सेंटर ऍक्ट होतं,
ह्याला आपण काय नाव देतो, रेडियल एक्सलरेशन म्हणजे AR बार. काय नाव असतं, AR बार. आणि सर्कलला टँजंट वरून जे ऍक्ट होतं त्याला नाव काय असतं, टँजेन्शियल, AT बार. काय नाव असतं त्याला, AT बार. आता ही रेडियस वेक्टर आहे, ही टँजेन्शियल आहे, तर ह्या दोघांमधला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असतो. किती असतो, 90 डिग्री. मग ह्या दोघांचा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट हा कोण असतो, A बार. हा कोण असतो, A बार, ज्याला आपण काय म्हणतो, रिझल्टंट एक्सलरेशन. मग रिझल्टंट एक्सलरेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर A बार इज इक्वल टू AR बार स्क्वेअर प्लस AT बार स्क्वेअर. म्हणजे काय, तर दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन घ्यायची. का, तर इथं दोन वेक्टर बद्दल तुम्ही शिकलाय, A बार आणि B बार किंवा P बार आणि Q बार दोन वेक्टर असतील आणि दोघांमधला जर अँगल थीटा असेल तर रिझल्टंट काढायचा फॉर्म्युला काय होता, T स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा. थीटा काय असतो, तर दोन वेक्टर मधला अँगल असतो. मग इथं ह्या दोन वेक्टर मधला म्हणजे कोण, AR आणि AT मधला अँगल किती आहे, तर 90 डिग्री आहे. मग 90 डिग्री अँगल असेल तर cos 90 किती असतो, 0 असतो. म्हणजे शेवटची टर्म आहे जे P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा ही निघून जाते आणि कोण राहतं, T स्क्वेअर आणि Q स्क्वेअर ह्या दोघांची ऍडिशन. मग P स्क्वेअर म्हणजे कोण, AR मानू आणि Q म्हणजे कोण, AT मानू. म्हणून फॉर्म्युला काय झाला, AR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. आता या पॉइंट मध्ये आलेले काही नवीन नाव जे होते, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सलरेशन, या कन्सेप्ट आता आपण इन डिटेल बघूया जरा. काय असतं म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सलरेशन. हा जो पार्ट आहे म्हणजे कोणता, व्हेलॉसिटी चेंज झाली की त्याच्यामध्ये एक्सलरेशन जे प्रोड्यूस होतात तो 11th स्टँडर्ड मधला पार्ट आहे. म्हणजे त्याच्यावरती आपण जास्त फोकस नाही करणार, फक्त त्याचे फॉर्म्युला आपल्याला लागणार आहेत. मग आता काय असतं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही कन्सेप्ट आपल्याला बघायची. सॉरी, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीला जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल असतो ओमेगा. काही जण बरेच जण याला W असतात, पण हा W नाही, हा काय तर ओमेगा आहे. मग अँग्युलर व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं अँग्युलर व्हेलॉसिटी तयार होण्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट सारखं चेंज व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजेच जर अँग्युलर व्हेलॉसिटी सारखी, सॉरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर सारखं बदलत असेल तर तिथं कोण तयार होतं, अँग्युलर व्हेलॉसिटी. ह्याचा फॉर्म्युला जो आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, लिमिट ऑफ डेल्टा टी टेन्स टू 0 म्हणजे व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम साठी काय घेऊ शकतो आपण, द चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. आणि हेच व्हेरी स्मॉल इंटरवल साठी आपण कसं घेतो, तर डी थीटा अपॉन डी टी. हा झाला फॉर्म्युला कोणाचा, अँग्युलर व्हेलॉसिटीचा. ह्याचं जे युनिट आहे ते युनिट असतं, डेल्टा थीटाचं युनिट काय आलं होतं किंवा थीटाचं युनिट काय आलं होतं, तर रेडियन अपॉन dt. dt म्हणजे काय, तर टाइम आहे. ज्यावेळेला फिजिक्स मध्ये आपण टाइम न डिवाइड करतो त्याला एक साधा छोटासा एक शब्द आहे, त्याला रेट म्हणतो. म्हणजेच काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा डेल्टा किंवा हा डेल जो वापरला जातो तो कशासाठी, चेंज दाखवण्यासाठी. मग कुणाचा चेंज आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा. म्हणून काय म्हणलं जातं, द रेट ऑफ चेंज ऑफ, रेटचा अर्थ काय आपण कशाने डिवाइड करतो, टाइम ने. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरून युनिट काय येतं, डी थीटाचं रेडियन अपॉन डीटीचं काय येतं, सेकंद. म्हणून युनिट काय बनतं, तर रेडियन पर सेकंद. याचं जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन येतं, मासची टर्म 0 कारण मास कुठं आलेलं नाही, लेंथ 0. रेडियन आपण मोजत नाही डायमेन्शन मध्ये म्हणून त्याची पण टर्म येत नाही. पण सेकंद आहे, सेकंद कुठे आलाय, डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे त्याची पॉवर 1 आहे पण डिनॉमिनेटर मध्ये वरती येत असताना ती पॉवर काय होणार आहे, -1. म्हणून काय झाला फॉर्म्युला, m0 l0 t -1. हे झालं डायमेन्शन. आता अँग्युलर व्हेलॉसिटी वरून आपण काय करू, तर अँग्युलर एक्सलरेशन. जसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट बदलल्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी तयार झाली, तसे अँग्युलर व्हेलॉसिटीचा चेंज म्हणजे बदल आणि त्याचा जर आपण टाइम बरोबर डेरिव्हेटिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम जर काढलं तर आपल्याला काय मिळते, अँग्युलर एक्सलरेशन. जो अँग्युलर एक्सलरेशनचा सिम्बॉल आहे तो असतो अल्फा, ज्याचा फॉर्म्युला आहे तो लिमिट ऑफ डेल्टा टी टेन्स टू 0 म्हणजे व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. कोण बदलायला पाहिजे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी बदलायला पाहिजे. हा डेल्टा काय दाखवतो, अँग्युलर व्हेलॉसिटी सारखी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू कोणा बरोबर, टाइम बरोबर. म्हणजेच डी ओमेगा अपॉन dt. ह्यालाच काय म्हणतो आपण, अँग्युलर एक्सलरेशन. आता युनिट काढूया. युनिट काय येईल,
तर डी ओमेगाचं काय होतं रेडियन पर सेकंद. परत टाइम आहे इथं म्हणजे सेकंद, म्हणजे सेकंदचा काय होणार स्क्वेअर. तर डायमेन्शन येईल m0 l0 t मायनस 2, कारण 2 आहे वरती आल्यावर किती होणार -2. आता हे अँग्युलर ऍक्सिलरेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डेफिनेशन हे फॉर्म्युले झाले. आता ह्याच्यावरून जे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जे फॉर्म्युले लागणार आहेत म्हणजे ह्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, जो 11th स्टँडर्ड मध्ये सगळे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला मी आता नोट करून देतो. ते फॉर्म्युले परत तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या. आता पहिला जो फॉर्म्युला आहे तो हा शब्द माहित पाहिजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीच्या अगोदर पिरियड हा शब्द शिकू आपण. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशनला सिंबल असतो कॅपिटल टी, एनी इन्स्टंटला सिंबल असतो स्मॉल टी आणि पिरियडला सिंबल असतो कॅपिटल टी. आता पिरियड म्हणजे काय असतं, एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, ज्यावेळेला तो फिरत असतो त्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी काहीतरी वेळ लागतो. म्हणजेच काय, पृथ्वीला आजच्या पॉइंट पासून परत फिरून सूर्यापासून असं पृथ्वीला इथपर्यंत यायला जो पिरियड लागणार आहे, जो वेळ लागणार आहे त्याला आपण काय म्हणतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. डेफिनेशन मध्ये कसं सांगितलं जातं, टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्यालाच आपण काय म्हणतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन झालं. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन नंतर मिळतं आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन, ज्याला सिंबल असतो काही ठिकाणी स्मॉल एन और काही ठिकाणी सिंबल काय असतो स्मॉल एफ. फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय असते बघा, एका सेकंदात एखादा ऑब्जेक्ट किती वेळा रिव्हॉल्व होतो यालाच काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. म्हणजे माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आणि तो एका सेकंदात 10 वेळा जर असा फिरत असेल, रिव्हॉल्यूशन परफॉर्म करत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली 10. दुसरा एखादा ऑब्जेक्ट आहे जो एका सेकंदामध्ये 5 वेळा फिरत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली 5. फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे, पिरियडचं युनिट जे असतं ते कोणतं आहे, तर त्याला युनिट असतं टाइमचं, म्हणजे कोणतं तर सेकंद. आणि जो फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन आहे त्याला युनिट असतं हर्ट्झ और आरपीएस. आरपीएस म्हणजे काय, रिव्होल्यूशन पर सेकंद. न्यूमरिकल मध्ये देताना तुम्हाला युनिट आरपीएस न देता काय दिलं जातं आरपीएम. आरपीएम म्हणजे काय, रिव्होल्यूशन पर मिनिट. आरपीएस म्हणजे काय, रिव्होल्यूशन पर सेकंद. आणि तुमच्या टू व्हीलर वरती जे प्रिंट असतं युनिट ते कोणतं असतं आरपीएस. जो ओडोमीटर आहे म्हणजे पुढचं जे तुमचं स्पीडोमीटर आपण त्याला म्हणतो, त्याच्यावरती जे युनिट प्रिंट केलं जातं ते आरपीएच असतं आणि काही ठिकाणी आरपीएम असतं. म्हणजे तुमच्या गाडीचं चाक एका मिनिटात किती वेळा रिव्हॉल्व होतं आणि तुमच्या गाडीचं चाक एका तासात किती वेळा रिव्हॉल्व होतं हे दाखवण्यासाठी काय करतो आपण आरपीएम आणि आरपीएच हे युनिट तिथं वापरतो. जे युनिट कुणाचं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन, किती रिव्हॉल्यूशन परफॉर्म केले. मग पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मध्ये जे रिलेशन दाखवणारा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजेच पिरियडचा फॉर्म्युला काय, तर टी इज इक्वल टू 1/n और 1/f. आता ह्याच फॉर्म्युलावरून बरेच फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला असतो ओमेगा इज इक्वल टू 2πn. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. काय, तर ओमेगा. ओमेगा म्हणजे कोण, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय झाला 2πn. n च्या जागी आपण काय वापरू शकतो, तर और n इज इक्वल टू काय 1/t. म्हणजेच काय, तर 2π/T. हा झाला कोणाचा फॉर्म्युला ओमेगाचा. नेक्स्ट, आता अँग्युलर ऍक्सिलरेशन काढायचं असेल तर अँग्युलर ऍक्सिलरेशन आपण कसं काढतो, तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. अल्फा कसा काढायचा, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. मग फायनल व्हेलॉसिटीच्या जागी ओमेगाच्या जागी काय वापरू आपण 2πn2. म्हणजेच काय, तर फायनल फ्रिक्वेन्सी n2 असेल, इनिशियल फ्रिक्वेन्सी काय तर 2πn1 अपॉन काय येणार t. दोघांमधून काय कॉमन निघेल 2π. तर फॉर्म्युला काय होईल n2 n1 अपॉन t. हे झाले फॉर्म्युले. आता काही वेळेला तुम्हाला न्यूमरिकल मध्ये देत असताना किती रिव्होल्यूशन परफॉर्म झालेत त्या रिव्होल्यूशनचा नंबर दिला जातो. म्हणजेच काय बघा, तर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना तो एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतो. म्हणजे रिव्होल्यूशन मध्ये तो इथून स्टार्ट झाला असा फिरून इथे येण्यासाठी किती अँगल डिस्क्राइब करेल. बघा काय विचारलं मी, तर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना काय करतो, काहीतरी अँगल डिस्क्राइब करतो.
आणि त्याने एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं तर तो किती अँगल डिस्क्राईब करेल. एक तर तो 360 डिग्री असेल, पण रेडियन मध्ये सांगताना आपण काय करतो तो 2 पाय. म्हणजेच काय, एका रिव्होल्यूशन मध्ये पार्टिकल किती अँगल डिस्क्राईब करतो तर 2 पाय. म्हणजेच काय घेऊ शकतो, अँगल डिस्क्राइब्ड इन 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू काय येणार आहे तर 2 पाय. ह्याच्यावरून जो फॉर्म्युला तयार होतो तो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. म्हणजे तो किती वेळा फिरला तो काढायचा असेल तर काय करायचं, टोटल डिस्क्राईब केलेला अँगल डिवाइडेड बाय 2 पाय. म्हणजेच काय, जर 2 वेळा फिरला असेल तर थीटाची किंमत किती असणार आहे 4 पाय. समजा तो एकदाच फिरला असेल तर थीटाची किंमत किती असणार आहे 2 पाय. इथं पुट करून बघा, एकदाच फिरला असेल तर 2 पाय ठेवा, 2 पाय अपॉन 2 पाय किती उत्तर येणार आहे 1. म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती झाले 1. समजा तो 2 वेळा फिरला असेल तर टोटल अँगल किती डिस्क्राईब करतोय तो, तर तो अँगल डिस्क्राईब करतो 4 पाय. ठेवा इथं 4 पाय अपॉन 2 पाय. आन्सर किती आलं 2. म्हणजे 2 रिव्होल्यूशन मध्ये 4 पाय. 3 रिव्होल्यूशन्स असतील तर 6 पाय अँगल डिस्क्राईब होईल. 6 पाय अपॉन 2 पाय उत्तर किती येणार आहे 3 पाय. म्हणजेच नंबर ऑफ रिव्होल्यूशन जर काढायचे असतील तर फॉर्म्युला काय असतो थीटा अपॉन 2 पाय. थीटा म्हणजे काय तर टोटल अँगल डिस्क्राईब बाय पार्टिकल. आता दोन मोशन्स असतात, एक असते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन